स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली। 2 आठवड्यांपूर्वी भाजपनं 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्याही केल्या। मात्र यावरूनच आता वाद सुरू झालाय। तर दुसरीकडे मुंबईच्या अध्यक्षपदाच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब नाहीये। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून नाराजी नाट्य। मुंबई, बीड, लातूरच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद चव्हाट्यावर। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी कोण नाव ठरेना। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं 58 जिल्हाध्यक्ष 2 आठवड्यांपूर्वी जाहीर केले। परंतु उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती। आता काही ठिकाणी तडजोडी करून तर काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची गणित लक्षात घेऊन निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मात्र तरीही काही ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळालंय। भाजपच्या राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांसह केंद्रीय नेत्यांची चर्चा झाली आहे। त्यानंतरही जिल्हाध्यक्ष निवडीवरून नाराजी पाहायला मिळते। विशेषतः मराठवाड्यातील बीड आणि लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद आहेत। बीडचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांची जिल्हाप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे। आष्टीतल्या कडा येथील देशमुख कुटुंबीय 2 पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ आहेत। देशमुखांच्या निवडीनंतर सुरेश धसांनी नाराजी व्यक्त केली आहे। बीड जिल्ह्यात अध्यक्ष निवडीवरून सुरुवातीपासूनच मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळेच या ठिकाणची निवड रखडली होती असं बोललं जात आहे। या ठिकाणच्या निवडीवरून दोन्ही गटात एकमत झालं नसल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे लातूर ग्रामीणमध्येही जिल्हाध्यक्ष निवडीवरूनही नाराजी आहे। बसवराज पाटलांना लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले। बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील मुरुम इथले रहिवासी आहेत। ते 1999 साली उमरगा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये आलेत। यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटलांचे कार्यकर्ते नाराज झालेत। यापूर्वीचे त्यांचे सहकारी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसवराज पाटलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टोमणे मारताना पाहायला मिळतात। सन्माननीय बसवराज पाटील साहेब मुरुमकर यांना नुकताच भाजपने लातूर ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष केल्याचं मी वाचलं, ऐकलं। हे वाचल्यानंतर दुःख झालं आणि भाजपने जे आमच्या बहुजन समाजातल्या नेत्याचा अपमान करण्याचं धोरण अवलंबिलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। बसवराज पाटील हे ज्या पक्षात राहतील त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व। भारतीय जनता पक्षाने जबाबदारी त्यांना दिलेली आहे। ती जबाबदारी कुठल्याही मंत्री पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा फार मोठी जबाबदारी आहे। माझी खात्री आहे की माझे हे मित्र लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची चांगली कामगिरी करतील। भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरची नाराजी मुंबईतही पाहायला मिळाली आहे। शलाका साळवींच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांचा पक्षांतर्गत आक्षेप दिसून आलाय। तरुणांना संधी देऊ असं सांगूनही 60 वर्षावरील जिल्हाध्यक्ष का निवडला असा सवाल भाजपच्या गोटात दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे। जेव्हा एकापेक्षा अनेक जिल्हाध्यक्ष इच्छुक असतात त्यावेळेला त्या इच्छुकांना मानणारे समर्थन करणारेही कार्यकर्ते असतात। परंतु शेवटी पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता ती नाराजी दूर करत पक्षाने दिलेल्या नेतृत्वाबरोबर त्या ठिकाणी काम करत असतो। दुसरीकडे मुंबई पालिका निवडणुका तोंडावर असताना मुंबई भाजपचा अध्यक्ष ठरलेला नाहीये। 3 नावांची चर्चा असली तरी अद्याप एकमत झालेलं नाही। त्यामुळे निवड रखडल्याचं बोललं जात आहे। प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणेंच्या नावाची चर्चा आहे। येत्या 15 दिवसात यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आशिष शेलारांवरच काही महिने मुंबईची जबाबदारी द्यायची की नवा मुंबई अध्यक्ष नेमावा याबाबत अजूनही पक्षात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठरत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? ठरवणाऱ्यांनी ठरवलं असेल ते योग्य वेळेला जाहीर करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि निर्णयाचा संबंध नाही। आमच्या संघटनात्मक निवडणुकांचा हा भागच आहे। मी 3 टर्म अध्यक्ष राहिलो आहे। आता नवीन अध्यक्ष होणं स्वाभाविकच आहे। तो नवीन अध्यक्ष आम्ही करू। आगामी काळात येणाऱ्या स्थानिक निवडणुका पाहता नाराज गटांचं समाधान करणं ही भाजपसाठी मोठी जबाबदारी असणार आहे।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.